नमस्कार मित्रांनो, एक कानडी कवी आहे लिंगण्णा नावाचा। ह्यानं 1770 साली केळादी नृप विजयम नावाची शिवरायांच्या जीवनावर आधारित एक बखर लिहिलेली आहे आणि या बखरीत तो अत्यंत धक्कादायक अशी माहिती आपल्याला पुरवतो। हा लिहितो की एक कनौजी कुब्ज ब्राह्मण ज्याचं नाव कवी कलश होतं हा औरंगजेबाचा हेर होता आणि शिवरायांना शिधा पुरवण्याच्या कामामध्ये औरंगजेबानं या कवी कलशाची नेमणूक केली होती। पण जेव्हा हा औरंगजेबाचा हेर असणारा कुब्जा कुलशा उर्फ कवी कलश हा शिवरायांच्या सानिध्यात आला तेव्हा शिवरायांच्या व्यक्तिमत्वानं तो अत्यंत प्रभावित झाला आणि त्यानं उलट शिवरायांनाच सामील होऊन शिवरायांनाच खूप मदत केली। मित्रांनो, बऱ्याच इतिहासकारांच्या मते शिवरायांना आग्र्याहून ताजमहालाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या एका मिर्झा राजा जयसिंगांच्या हवेलीमध्ये स्थानबद्ध नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। तर काही इतिहासकारांच्या मते मात्र महाराजांना लष्करी डेऱ्यांमध्ये लष्करी तंबूमध्येच स्थानबद्ध करण्यात आलं होतं। महाराजांच्या झोपण्याच्या खोलीत त्यांच्या मोजक्या मुत्सद्यांचाच वावर असायचा आणि महाराजांना काही दगाफटका होऊ नये म्हणून त्यांच्या झोपण्याच्या खोलीच्या बाहेर रामसिंगानं आपला चुलत भाऊ तेजसिंह कछवाह यांच्या नेतृत्वाखाली अनेक राजपुतांचा पहारा लावलेला होता। महाराजांना ज्या जागी ठेवलं होतं तिथल्या मुख्य दरवाजावर देवडीवर फौलाद खानाच्या माणसांचा भक्कम पहारा होता। अर्जुन सिंग आणि सुखसिंह नाथावत हे अत्यंत विश्वासू राजपूत सरदार आपापल्या तुकड्यांसह महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या बाहेरच्या जागेत पहारा देत असायचे। रामसिंगाचे अत्यंत विश्वासू असे 4 जण रामकिशन, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय आणि बलराम पुरोहित हे सगळे जण महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आतल्या बाजूला पहारा देत असायचे, महाराजांवर सतत लक्ष ठेवत असायचे। महाराजांच्या हवेलीच्या बाहेरच्या बाजूला कुंवर रामसिंगानं राजस्थानातल्या मीना जमातीच्या सशस्त्र सैनिकांचा पहारा बसवलेला होता। त्याच्या बाहेर फौलाद खानानं आपल्या अत्यंत उत्कृष्ट अशा तिरंदाजांचं म्हणजे बरकंदाजांचं पथक नेमलेलं होतं, म्हणजे आतल्या कुणी जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बाणांनी त्याचं शरीर छिन्नविछिन्न करता यावं। कुंवर रामसिंगानं आपले शोभाचंद बक्षी आणि विमलदास या 2 सरदारांना रात्रीच्या पहाऱ्याची जबाबदारी दिली होती। 3 सप्टेंबर 1666चं जे राजस्थानी पत्र आहे त्याच्यानुसार त्यावेळी महाराजांच्या अवतीभोवती 1000 मुघल सशस्त्र सैन्याचा खडा पहारा होता। ज्यावेळी 25 मे रोजी फौलाद खानानं महाराजांच्या सैन्याला गरडा घातला होता त्यावेळी सुमारे 5000 सैनिकांची नियुक्ती केली गेली होती, पण नंतर मात्र 4000 सैनिक त्यावरून हटवले गेले होते। याशिवाय काही तोफाई तिथं अगोदरपासूनच तैनात करून ठेवण्यात आलेल्या होत्या। महाराजांचे वकील या नात्यानं रघुनाथ पंत कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे आग्रा शहरातच राहायला होते। त्यांच्या मुक्कामाची सोय मुघलांनी आग्रा शहरातच केली होती। मित्रांनो, महाराजांभोवती अत्यंत कडक असे पहारे असले तरी शंभूराजांवर फारसे पहारे नव्हते। शंभूराजे रोज मुघलांच्या दरबारात जात असायचे। कुंवर रामसिंग रोज स्वतः शंभूराजांना आपल्या सोबत घ्यायचा आणि मग दरबारात औरंगजेबासमोर न्यायचा आणि तसंच सायंकाळी तो शंभूराजेंना परत महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणूनही सोडायचा। महाराजांच्या खोलीत फुलाद खानाचे लोक दर 2-3 तासांनी येऊन डोकावून जायचे। महाराज कसे आहेत, काय करताय याची बित्तम बातमी ते लगोलग औरंगजेबाकडे रोजच्या रोजच पोहोचवायचे। जर महाराजांना भेटायला कुठलीही बाहेरची व्यक्ती येत असेल किंवा आतून कुठलीही व्यक्ती बाहेर जात असेल तर अनेक सुरक्षा नाक्यांवर त्यांची कसून चौकशी केली जात असायची। महाराजांभोवतीची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक होती, पण महाराजांचे वकील ह्या नात्यानं रघुनाथ पंत कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर यांना मात्र महाराजांकडे कधीही येण्या जाण्याची परवानगी होती। याशिवाय कुंवर रामसिंगांनाही महाराजांना कधीही भेटण्याची परवानगी होती। कुंवर रामसिंग रोज रात्री महाराजांची भेट घ्यायचा आणि त्यांच्या व्यवस्थेची चौकशी करायचा। महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून कुंवर रामसिंगाची हवेली ही जवळच होती
आणि बऱ्याच इतिहासकारांच्या मते ज्या हवेलीत महाराजांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती ती हवेली ही मिर्झा राजा जयसिंगांच्याच मालकीची होती. शंभू राजेंच्याच वयाचा कुंवर रामसिंग यांचा मुलगा कुंवर किशन सिंग हा होता आणि कुंवर किशन सिंगासोबत शंभू राजेंची चांगली मैत्री जमलेली होती. दोघं एकमेकांशी खेळण्यात रमायचे. तसं मित्रांनो, शंभू राजेंचं व्यक्तिमत्व अत्यंत लोभसवाणं, रुबाबदार आणि राजबिंड होतं. त्यांना पाहून आग्र्यातले लोक कौतुक करायचे. खुद्द औरंगजेबालाही शंभूराजेंबद्दल फार कुतूहल आणि कौतुक वाटायचं. शंभूराजे अत्यंत चुणचुणीत आणि हजरजबाबी होते. एक दिवस औरंगजेबानं कौतुकानं शंभूराजेंना विचारलं होतं की युवराज, तुमची तब्येत खूप पिळदार दिसते. तुम्हाला कुस्तीचा शौक आहे असं आम्ही ऐकलंय. मग आमच्या एखाद्या शाही मल्लासोबत तुम्ही कुस्ती खेळाल का, कुस्ती लढाल का? यावर शंभूराजांनी अत्यंत बाणेदारपणानं उत्तर दिलं होतं की आम्ही आमच्या दर्जाच्या व्यक्तीसोबतच कुस्ती लढतो. तुम्ही एखाद्या शहजाद्याला आखाड्यात उतरवा आणि मग आम्ही कुस्ती जरूर लढू. मित्रांनो, शंभूराजेंच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन औरंगजेबानं शंभूराजेंना खूप साऱ्या भेटवस्तूही दिल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा शिवरायांनी औरंगजेबाकडं आपल्याला परत दख्खनमध्ये जाऊ द्यावं या आशयाचा विनवणी करणारा अर्ज लिहिला होता. पण त्या अर्जावर औरंगजेब अतिशय चिडला आणि त्यानं असं उत्तर दिलं होतं की शिवाचं डोकं फिरलेलं आहे. आणि यानंतर मात्र पुढचे बरेच दिवस शिवरायांनी औरंगजेबासोबत कुठलाही पत्रव्यवहार असा केला नव्हता. मित्रांनो, जूनच्या मध्यानंतर एकाएकी महाराजांचा पोटशूळ उठला. महाराजांच्या पोटामध्ये अत्यंत तीव्र वेदना होऊ लागल्या. महाराज वेदनांनी कणू लागले. शाही हकीम राजवैद्यांचे इलाज चालू झाले, पण महाराजांच्या प्रकृतीला काही आराम पडेना. आणि हा म्हणता महाराजांच्या ह्या आजाराची बातमी सर्वश्रुत झाली. आग्र्यातल्या लोकांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांनी असं म्हणून टाकलं की आता औरंगजेबानंच शिवरायांवर गुप्तपणे विषप्रयोग केला आहे आणि शिवाजीराजे आता फार दिवसांचे सोबती नाहीत. पण मित्रांनो, महाराज यावेळी पूर्णतः धडधाकट होते. शत्रूला गाफील ठेवण्यासाठी आजारी पडण्याचं त्यांनी सोंग केलेलं होतं. हा त्यांच्या कूटनीतीचाच एक भाग होता. या वेळेपर्यंत महाराजांच्या खोलीत निराजी रावजी, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, कवी कलश, कायस्थ सक्सेना, बाजी सर्जेराव जेदे, त्र्यंबकराव डबीर, रघुनाथ पंत कोरडे आणि अशाच अत्यंत मोजक्या अशा मुत्सद्यांचा वावर होता. कवींद्र परमानंदही महाराजांना अधूनमधून भेट द्यायचे. मित्रांनो, हिरोजी फर्जंद हेही शहाजी राजांचेच एक पुत्र होते. म्हणजे त्या अर्थानं ते शिवरायांचे सावत्र बंधू होते. शहाजी राजांच्या मता नावाच्या कलावंतिनीपासून त्यांना हिरोजी हे पुत्र प्राप्त झालेले होते. ज्यावेळी 1642 साली शिवराय बंगळुरूवरून परत पुण्याकडे आले होते तेव्हा शहाजी राजांनी हिरोजी फर्जंदांना महाराजांच्या सोबत दिलं होतं आणि तेव्हापासून हिरोजी फर्जंद हे महाराजांच्या सोबत सावलीसारखेच राहायचे. हिरोजी फर्जंद हे शिवरायांचे सावत्र बंधू असल्यामुळं हिरोजी फर्जंदांची अंगकाठी आणि तोंडवळा हा बऱ्यापैकी शिवरायांसोबतच मिळता जुळता होता. आता मित्रांनो, मदारी मेहतर या 16-17 वर्षांच्या मुलाच्या व्यक्तिरेखेबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. या व्यक्तिरेखेबद्दल इतिहासकारांमध्ये विविध मतं आहेत. काही इतिहासकार उदाहरणार्थ शिवभूषण निनाद बेडेकर सर आणि गजानन मेहेंदळे सर असं मत व्यक्त करतात की महाराजांसोबत त्यावेळी कुठलीही मदारी मेहतर नावाची व्यक्ती बिलकुल नव्हती. तसंच या उलट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवकथाकार विजय देशमुख सर असं मत व्यक्त करतात की महाराजांसोबत त्यावेळी मदारी मेहतर हा 16-17 वर्षांचा मुस्लिम मुलगा होता. मित्रांनो, मदारी मेहतर बद्दल खरं काय आहे तर मित्रांनो, शिवरायांसोबत आग्रा भेटीवेळी एक 16-17 वर्षांचा हरकाम्या पोऱ्या होता असा स्पष्ट उल्लेख आपल्याला समकालीन ऐतिहासिक दस्तावेजांमधून आढळतो. पण ह्या पोऱ्याचं नाव मदारी मेहतर असं होतं असा कुठलाही उल्लेख शिवकालीन दस्तावेजांमध्ये नाही. मदारी मेहतर ह्या नावाचा उल्लेख आपल्याला उत्तरकालीन ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतो, बखरींमध्ये आढळतो. आणि मित्रांनो, दंतकथा आणि लोककथांमध्येही त्याचं नाव मदारी मेहतर असंच दिलेलं आहे.
त्यामुळेच मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला हे स्पष्ट होत नाही की तो हरकाम्या पोऱ्या म्हणजे मदारी मेहतर नव्हता, तोपर्यंत तो केवळ मुस्लिम आहे म्हणून त्याचं अस्तित्व नाकारणं योग्य दिसणार नाही. जोपर्यंत पक्के पुरावे उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला मदारी मेहतर ह्या व्यक्तिरेखेचं अस्तित्व मान्यच करावं लागेल. कारण मित्रांनो, इतिहासात लोककथा आणि दंतकथा यांचंही एक आपलं वेगळं अस्तित्व असतं, वेगळं महत्त्व असतं. इतिहासातली प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात आपल्याला आढळू शकतच नाही. तसंच मित्रांनो, कवी कलश किंवा कुब्जा कुलशा याच्या भूतकाळाबद्दलही इतिहासकारांची अनेक मतं आहेत. इतिहासकार वासी बेंद्रे हे कवी कलश उर्फ कुब्जा कुलशा याचा उल्लेख औरंगजेबाचा हेर म्हणूनच करतात. 1658 साली म्हणजे ह्या अगोदर 8 वर्षांपूर्वी औरंगजेबानं दारा शिकोहच्या विरुद्ध जी लढाई केली होती, त्या लढाई अगोदर आपला निरोप दारा शिकोहला कळवण्यासाठी याच कवी कलशला पाठवलं होतं असं वासी बेंद्रे म्हणतात. कानडी बखरकार लिंगण्णा हाही कवी कलश याला औरंगजेबाचा हेर म्हणतो. इतिहासकार सेतू माधवराव पगडी हेही असंच लिहितात की ज्यावेळी शिवाजी महाराज आग्रा मुक्कामी होते त्यावेळी औरंगजेबानं कवी कलश याच्यावर शिवरायांना शिदा पुरवण्याचं काम सोपवलेलं होतं. आणि मित्रांनो, या आग्रा सुटकेच्या प्रकरणात कवी कलश महाराजांना मदत करत होता हे उघड सत्य आहे. याच वेळी कवी कलशाबरोबर कायस्थ सक्सेना नावाचा एक उत्तर भारतातला कारकूनही तिथं होता आणि हाही महाराजांना मदत करत होता हेही दिसून येतं. मित्रांनो, बऱ्याच इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की महाराजांचा परतीचा मार्ग ठरवण्यासाठी कवी कलश आणि कायस्थ सक्सेना या दोघांनी महाराजांच्या गुप्तहेरांना फार मदत केली होती. कारण हे दोघं सतत भटकंतीवर असल्यामुळं त्यांना त्या इलाक्याचा भूगोल चांगलाच तोंडपाठ होता. मित्रांनो, महाराज आग्र्याहून पसार झाल्यानंतर कवी कलश आणि कायस्थ सक्सेना या दोघांनाही मुघलांनी संशयावरून पायांमध्ये बेड्या अडकवून अटक केली होती. राजस्थानी पत्र संग्रह मध्ये प्रकालदासाचं पत्र क्रमांक 33 मध्ये याचा उल्लेख आहे. प्रकालदास म्हणतो, कवी कलश कविसूर सेवा को थो और कैद एक सक्सेना सेवा को चाकर मुसाहिन थो, सुवो दोनों पकडी बेड्या बरे थो बंदिवान दियो थो. मित्रांनो, ह्याच सुमारास म्हणजे ज्यावेळी महाराज आजारी पडले होते, जूनच्या मध्यानंतर मिर्झा राजा जयसिंगांचं एक पत्र औरंगजेबाला अशाचं मिळालं की शिवाला आता दख्खन मध्ये पाठवू नये, शिवाला तिकडच आग्र्यामध्ये इतमामानं ठेवण्यात यावं. मिर्झा राजा जयसिंगांचा बदललेला सूर पाहून औरंगजेबही आता बराच निवांत झाला होता. आणि मित्रांनो, या आग्र्याच्या सुटका प्रकरणामधून सगळ्यात गूढ भूमिका, सगळ्यात महत्वाची भूमिका आणि जी इतिहासाला कधीही माहीत नाही अशी भूमिका पार पाडली होती बहिर्जी नाईक जाधव ह्या जासुदांच्या नाईकानं, महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखानं. बहिर्जी नाईक जाधव आग्र्यामध्ये किंवा आसपास कशा प्रकारचं जाळं विणत होते, काय करामती करत होते, काय डावपेच रचत होते हे फक्त दोघांनाच माहीत होतं. त्यातला पहिली व्यक्ती होती खुद्द बहिर्जी नाईक जाधव आणि दुसरी व्यक्ती होती छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कुणाला जर माहित असेल तर ती व्यक्ती परमेश्वरच होती. पण त्यामुळं मित्रांनो, इतिहासात बहिर्जी नाईक जाधवांनी ह्यावेळी नेमक्या काय करामती केल्या ह्याचा आपल्याला कुठेही कसलाही उल्लेख आढळत नाही. महाराजांचं दुखणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. महाराजांचा अभिनय इतका उत्तम होता की औरंगजेबाच्या चाणाक्ष गुप्तहेरांची ही खात्री पटली होती की शिवाजीराजे म्हणजे आता काही दिवसांचे सोबती उरले आहेत. आणि तसं त्यांनी औरंगजेबाला कळवलं सुद्धा की शिवाजीराजे आता जास्त दिवस काही जगू शकत नाही, ते केवळ एकच वेळ जेवण घेताय आणि सारखं वेदनेनं तळमळताय. आणि ते ऐकून औरंगजेब भलताच खुश होत होता. शिवरायांचं हे असं आजारी पडणं म्हणजे औरंगजेबासाठी सुंठी वाचून खोकला गेला अशाच प्रकारचं होतं. यानंतर महाराजांनी औरंगजेबाला एक आजिजीनं विनवणी केली. एक अर्ज फुलाद खानातर्फे असा केला की माझे आता फारच थोडे दिवस उरले आहे, मरण्या अगोदर काही दान धर्म करून पुण्य पदरी बांधावं अशी आमची इच्छा आहे. तरी उदार दयावान बादशहानं मला दान धर्म करण्याची, पूजा अर्चना करण्याची परवानगी द्यावी. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या ह्या अर्जावर फार खुश झाला आणि त्यानं तात्काळ महाराजांना दान धर्म करण्याची, पूजा अर्चना करण्याची परवानगी देऊन टाकली. आणि झालं
त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून महाराजांच्या मुक्कामावरून मेवा मिठायांनी भरलेले मोठमोठे पेटारे साधू फकीर गोरगरिबांना वाटण्यासाठी रवाना होऊ लागले। साजूक तुपातली चविष्ट मेवा मिठाई रोजच आग्र्याच्या फकीरांना आणि साधूंना वाटण्यात येऊ लागली। अगोदर या पेटाऱ्यांची कसून चौकशी फौलाद खानाच्या माणसांतर्फे करण्यात येत होती, पण नंतर त्यांच्याही ते अंगवळणी पडलं। या पेटाऱ्यांमध्ये मिठाई सोडून दुसरं काहीच नसतं अशी त्यांचीही खात्री पडली आणि नंतर मात्र फक्त 1-2 पेटाऱ्यांची नाममात्र चौकशी करून तपासणी करून मग सगळ्या पेटाऱ्यांना सोडण्यात येऊ लागलं होतं। नुसतेच गोरगरिबांना नव्हे तर बादशहाच्या दरबारातल्या महत्वाच्या अमीरांना, उमरावांना, वजिरांनाही हे मिठाईचे भले मोठे पेटारे रोजच्या रोज पोहोचते केले जात होते। अत्यंत सुंदर चविष्ट मिठाईमुळे आग्रा शहरातली गोरगरीब जनता अत्यंत खुश झाली होती। या मिठाई सोबतच महाराज गोरगरिबांना, साधू फकीरांना कापड चोपड आणि धान्याचंही वाटप करत होते। त्यामुळे आग्रा शहरातले लोक शिवाजी राजांवर भलतेच खुश होते। महाराजांच्या दानशूरपणाची चर्चा सर्वांच्या तोंडावर होती। मित्रांनो, यावेळी फौलाद खानाच्या मुघल पहारेकऱ्यांनाही दोन्ही हातांनी भरभरून मेवा मिठाई वाटली जात होती। मनसोक्तपणे त्यांना भेटवस्तूही दिल्या जात होत्या। त्यामुळे साहजिकच त्यांच्या पाऱ्यांमध्ये बरीचशी ढिलाई आली होती। महाराजांनी आपले जे 350-400 लोक बाहेर पाठवले होते आणि आता ते कुंवर रामसिंगच्या बगीच्याच्या मागच्या मोकळ्या जागेत तंबू टाकून राहत होते, त्यावर नंतरच्या काळात औरंगजेबाचं कुठलंही लक्ष राहिलेलं नव्हतं। आणि मग बहिर्जी नाईक जाधव, येसाजी कंक ह्या सर्व लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, वेगवेगळ्या कामगिऱ्या सांगत होते। त्यामुळे जेव्हा 25 जुलैच्या सुमारास औरंगजेबानं आपला मीर बक्षी अमीन खान याच्या मार्फत सर्व महाराजांच्या 350-400 माणसांना परतीचे परवाने, सरकारी दस्तक दिले, त्यावेळी या लोकांचं नेमकं काय झालं हे कुणालाच कळालं नाही। महाराष्ट्रात जाण्याचे परवाने घेऊन ते सर्वजण गायब झाले, पण त्यातले नेमके महाराष्ट्रात किती जण गेले आणि त्यातले किती जण पुन्हा आग्र्यातच वेषांतर करून राहिले, किती जण कुठल्या दिशेला गेले याबाबत औरंगजेबाकडे किंवा त्याच्या गुप्तहेरांकडे कुठलीही कसलीही माहिती नव्हती। महाराजांच्या माणसांनी नेमके किती अस्सल परवाने घेतले होते आणि किती नकली तयार करून घेतले होते याबाबतही इतिहासाला काही माहिती नाही। महाराजांनी आता आग्र्याहून पसार होण्याची तयारी सुरू केली होती। त्यासाठी महाराजांनी आपल्याकडचे मूल्यवान जड जवाहीर आपले वकील त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत यांच्या मार्फत आग्र्यातल्या कुरिअर सर्व्हिसकडे दिले होते, अंगडियाकडे दिले होते। मूलचंद सावकार नावाचा हा अंगडिया एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात लोकांच्या मूल्यवान वस्तू पाठवण्यासाठी फार प्रसिद्ध होता। त्याच्या मार्फत महाराजांनी आग्र्याहून राजगडला हे कुरिअर केलं होतं। मित्रांनो, कवींद्र परमानंद गोविंद भट हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले नेवाशातले पूर्वी शहाजीराजांच्या पदरी असणारे विद्वान ब्राह्मण हेही महाराजांसोबत आग्र्याला आले होते। कवींद्र परमानंद यांनी शिवभारत ह्या अतिशय सुंदर ग्रंथाची निर्मिती केली आहे। हे अत्यंत प्रकांड पंडित होते आणि काशीच्या धर्मपीठातही त्यांना फार महत्वाचं स्थान होतं। धर्मपीठाचे महापंडित म्हणून त्यांनी काही दिवस कामही केलं होतं। ते गागा भट्टांचे अतिशय जवळचे घनिष्ठ मित्र होते। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या गावी परमानंद स्वामींचा अतिशय सुंदर मठ आजही आहे। तसंच त्यांच्या वंशजांचा वाडाही खेडले परमानंद याच गावात आहे। मित्रांनो, कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथामुळे शिवचरित्रातली अनेक कोडी इतिहासकारांना सुटली आहेत। या कवींद्र परमानंदांचा शिवभारत हा ग्रंथ अतिशय सुंदर आहे। यावेळी महाराजांनी 22 जुलै 1666 रोजी या कवींद्र परमानंदांची योग्य पूजा केली होती, त्यांचा यथायोग्य सत्कार केला होता। यावेळी या विद्वान प्रकांड पंडितांना महाराजांनी एक हत्ती, एक हत्तीन, एक घोडा, एक सरोपाव पोशाख आणि 1000 रुपये रोख रक्कम दिली होती। याशिवाय 40 सेवकही त्यांच्या सोबत दिले होते। महाराजांनी या सर्वांना परत दख्खनमध्ये, महाराष्ट्रामध्ये जाण्याचे परवानेही दिले होते। पण मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी की हे कवींद्र परमानंद महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले, पण ते महाराष्ट्रात पोहोचलेच नाही। पुढचे सुमारे 1 महिनाभर ते आग्र्यापासून राजस्थानच्या इलाक्याकडेच रेंगाळत होते। कवींद्र परमानंद महाराष्ट्रात जाण्याचा परवाना मिळूनही आग्र्याच्या परिसरातच राजस्थानच्या दौसा इथं काय करत होते हेही इतिहासातलं एक फार मोठं गूढ आहे।
आणि या गुणावर आधारित डॉक्टर अजित जोशी यांनी एक फार मोठं वेगळं असं प्रमेय मांडलं आहे। ते प्रमेय काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतच पुढे सांगणारच आहे। यावेळी कवींद्र परमानंदासोबत 40 सेवकही महाराजांनी दिले होते। या सर्व सेवकांना आणि कवींद्र परमानंद यांना राजस्थानच्या दौसा इथं 2 वेळेस अटक करण्यात आली होती। ते सर्व प्रकरण मी तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच सांगेल। यानंतर एक दिवस औरंगजेबानं कुंवर रामसिंगाला आपल्याकडे बोलावलं आणि शिवरायांच्या प्रकृतीची चौकशी केली। तेव्हा कुंवर रामसिंगानं सांगितलं की शिवाजीराजे आता फारच थोड्या दिवसांचे सोबती आहेत, ते या आजारपणातून उठतील असं काही वाटत नाही। आणि यावेळी ह्या कपटी औरंगजेबाला शिवरायांबद्दल दयाळूपणाचा फारच पुळका आला आणि त्यानं रामसिंगाकडे महाराजांना देण्यासाठी असा निरोप दिला की बघा कुंवरजी, शिवा तर असाही मरणारच आहे, मग त्याला तुम्ही अशी विनंती करा की उरलेले सगळे किल्ले तू बादशहाला देऊन टाक, म्हणजे बादशहा तुझ्या मुलाला शंभूराजेंना मनसबदारी देईल, त्याचा मोठा मान सन्मान करील आणि शिवा मेल्यानंतर बादशहा औरंगजेब मोठ्या उदार हृदयानं छोट्या शंभूराजेंना मनसबदारी देऊन जिवंत महाराष्ट्रात जाऊ देईल। मित्रांनो पहा, हा बादशहा औरंगजेबाचा दयाळूपणा होता। पण मित्रांनो कुंवर रामसिंग म्हणजे बादशहा औरंगजेबाचा अतिशय एकनिष्ठ सेवक होता। बादशहानं जे सगळं सांगितलं ते त्याला अत्यंत मनापासून पटलं आणि तो सरळपणे शिवरायांकडे आला आणि बादशाह औरंगजेबाचा निरोप जसाच्या तसा त्यानं शिवरायांना सांगितला। ज्यावेळी कुंवर रामसिंग महाराजांना हा औरंगजेबाचा निरोप सांगत होता तेव्हा महाराज अंथरुणावर पडून वेदनांनी कणत होते। जेव्हा बादशहाचा असा विचित्र निरोप कुंवर रामसिंगानं सांगितला तेव्हा महाराज भयंकर लालबुंद झाले, त्यांच्या रागाचा पारा चढला आणि ते कुंवर रामसिंगावर खवळले। राजस्थानी पत्रात असा उल्लेख आहे, बाप तो 23 गढ़ दिलाई, टोंक का परगना लिया था, अब तुम गढ़ दिलावते हो सो कहो कौन सा परगना लेण्या विचार्या हो, तुम टोडा लेगे। म्हणजे शिवाजी महाराज कुंवर रामसिंगावर खवळले की तुमच्या बापानं मिर्झा राजा जयसिंगानं बादशहा औरंगजेबाला माझे 23 किल्ले मिळवून दिले आणि त्या बदल्यात खुश होऊन औरंगजेबानं त्यांना टोंक परगण्याची जहागिरी बहाल केली। आता तुम्ही इथं आला आहेत आणि मला सांगत आहात की माझे उरलेले सगळे किल्ले बादशहाला देऊन टाका। मला सांगा कुंवर रामसिंग, तुमच्या मनात कुठल्या परगण्याची जहागिरी घेण्याचा विचार आहे? तुम्हाला टोडा परगणा पाहिजे का? महाराजांचे हे संतापाचे उद्गार ऐकताच कुंवर रामसिंग वरमला आणि चुपचाप काही न बोलता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत गेला। महाराजांचे गड किल्ले त्यांच्याकडे मागणं आणि त्याही अशा अवस्थेत मागणं म्हणजे महाराजांचं सर्वस्व हिरावून घेण्यासारखंच होतं हे त्यालाही कळलं। आपली चूक कळल्यानं कुंवर रामसिंग फार वरमला होता। इकडं राजा विठ्ठलदासाची फिदाई हुसेन खानाच्या ताब्यातली हवेली आता पार बांधून तयार होत आलेली होती। 18 ऑगस्ट 1666 रविवार रोजी औरंगजेबानं तिथं शिवरायांना हलवण्याचा विचारही निश्चित करून टाकला होता। महाराजांच्या गुप्तहेरांनी ही बातमी लगोलग महाराजांकडे पोहोचवलेली होती। 13 ऑगस्ट 1666 रोजी महाराजांच्या भोवतीची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली, त्यांच्या भोवतीची गस्त वाढवण्यात आली आणि महाराजांना येणाऱ्या संकटाची चांगली जाणीव झाली। त्यावेळी कृष्ण जन्माष्टमी होती आणि त्या दिवशी कुंवर रामसिंग यांनी महाराजांची भेट घ्यायला नकार दिला होता। त्यामुळं आपल्या ताटात पुढं काय वाढून ठेवलं आहे, औरंगजेबाच्या मनात आपल्याबद्दल काय आहे याची कल्पना महाराजांना आली होती। महाराजांसोबत आता फार मोजकेच मुत्सद्दी शिल्लक होते, बाकीचे बरेचसे लोक परवाना घेऊन गायब झालेले होते। त्यावेळी महाराजांची परिस्थिती बिघडल्यासारखी दिसत होती। महाराजांचं रोज दुपारी नेमकं दुपारच्या 4च्या सुमारास डोकं जोरजोरात ठणकायचं। त्यावेळी महाराज आपल्या खोलीतून सर्वांना बाहेर घालवून द्यायचे। महाराजांची प्रकृती आता इतकी क्षीण झालेली होती की महाराज दिवसातला बराचसा काळ अंगावर पांघरून घेऊन वेदनांनी कणत राहायचे किंवा शांत झोपून राहायचे। ते आता क्वचितच आपल्या अंथरुणातून बाहेर येत होते। त्यांचा हात मात्र अंथरुणाच्या बाहेर काढलेला असे आणि त्या हातात सोन्याचा तोडा होता। महाराज हे अतिशय उत्तम अभिनय करते होते आणि महाराजांच्या सोबतचे सगळे मुत्सद्दी म्हणजे
एकापेक्षा एक असे महान कलाकार होते. महाराजांच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावरूनच ओळखाव्या. जसजसे दिवस जात होते तसे महाराजांच्या सोबत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अधिकाधिक गंभीर आणि चिंताक्रांत होत गेलेले दिसत होते. त्यामुळे औरंगजेबाच्या गुप्तहेरांतर्फे औरंगजेबाला कळत होतं की महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस अतिशय क्षीण होत चाललेली आहे आणि आता महाराजांची जीवनज्योत ही बुजण्याच्या मार्गावर आहे. मदारी मेहतर हा नेहमीच महाराजांचे रात्रंदिवस पाय चेपत बसलेला त्यांच्या समोर दिसायचा. गुरुवारी 16 ऑगस्ट 1666 रोजी सकाळी शंभूराजे कुंवर रामसिंगासोबत जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात मुजऱ्याला गेले तेव्हा औरंगजेबानं कुंवर रामसिंगाला आणि शंभूराजेंना अगदी निर्वाणीचा इशारा देऊन टाकला होता. औरंगजेब त्यावेळी कुंवर रामसिंगांना म्हणाला होता की शिवाजीला तू जाऊन सांग की त्याचे सगळे गड किल्ले ताबडतोब बादशहाच्या हवाली कर, म्हणजे तुझी मनसबदारी कायम केली जाईल आणि तुझी काबूलच्या मोहिमेवर त्वरित रवानगी केली जाईल. महाराज औरंगजेबाच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत होते. जेव्हा कुंवर रामसिंगानं त्या दिवशी सायंकाळी महाराजांना तो बादशहाचा निरोप सांगितला तेव्हा महाराजांनी तो औरंगजेबाचा इशारा ओळखला की आता लवकरच तुम्हाला आम्ही यमसदनी पोहोचवणार आहोत. त्यावेळी कुंवर रामसिंगांना महाराजांनी उत्तर दिलं होतं की जर औरंगजेबानं आम्हाला आमच्या वतनावर पाठवलं तरच मी त्याला सर्व किल्ले देऊन टाकीन. 17 ऑगस्ट 1666 शुक्रवारचा श्रावण वद्य द्वादशीचा तो ऐतिहासिक दिवस उजाडला. या दिवशी बादशहाच्या दरबाराला साप्ताहिक सुट्टी होती. शुक्रवारी आग्र्यातल्या सर्व बाजारपेठा बंद असायच्या. तसं महाराजांच्या भोवतीचे पहारे अत्यंत कडक असायचे. पण या दिवशी सायंकाळच्या नमाजाच्या वेळी सगळ्या मशिदींमध्ये तौबा गर्दी उसळायची. यावेळी खुद्द बादशाही नमाज पढायला यायचा आणि त्यामुळं सगळेच लोक नटून थटून शुक्रवारच्या नमाजासाठी जायचे. दर शुक्रवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळांमध्ये आग्र्याच्या सर्व रस्त्यांवर शुकशुकाट असायचा. महाराजांभोवतीचे पहारे तसे फार कडक होते. पण दर शुक्रवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये या पहाऱ्यांमध्ये नकळत थोडीशी ढिलाई यायची. शुक्रवारी दरबाराला सुट्टी असल्यामुळं शंभूराजेही आज महाराजांसोबत निवांत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणीच होते. मित्रांनो, गेल्या बऱ्याच दिवसांपासून नेमकं सायंकाळी 4च्या सुमारास महाराजांचं डोकं अतिशय तीव्र वेदनांनी ठणकू लागायचं. महाराजांना औषध आणण्यासाठी त्यांच्या अवतीभवतीच्या माणसांची मोठी धांदळ धावपळ उडायची. यावेळी महाराजांना बिलकुल एकांत हवा असायचा. त्यामुळं महाराज आपल्या खोलीत शंभूराजेंसोबत एकटेच असायचे. बाकीचे सर्व लोक बाहेर फेरफटका मारायला जायचे किंवा महाराजांसाठी औषध आणायला जायचे. आणि नेमकं ह्याच सुमारास मिठाईचे पेटारेही महाराजांच्या मुक्कामाच्या स्थळावरून बाहेर वाटण्यासाठी रवाना केले जायचे. मित्रांनो, आजही नेहमीसारखंच दुपारी 4च्या सुमारास महाराजांचं डोकं तीव्र वेदनांनी ठणकू लागलेलं होतं आणि महाराजांच्या खोलीतली बरीचशी मंडळी औषध आणायला जातो म्हणून बाहेर पडली होती. तसंच ह्याच सुमारास महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून मिठाईनं भरलेले अनेक पेटारे आग्र्यात गोरगरिबांना आणि साधू फकीरांना वाटण्यासाठी रवाना केले गेले होते. पहारेकऱ्यांनी नेहमीसारखंच 1-2 पेटाऱ्यांची झडती घेतली आणि त्यात मिठाईच असल्याची खात्री करून मग सगळ्या पेटाऱ्यांना बाहेर सोडलं. बादशहाचे गुप्तहेर आणि फौलाद खानाची माणसं दर 2-3 तासांनी महाराजांच्या खोलीत डोकावून जायची. तसंच कुंवर रामसिंगांची ठरलेली माणसंही दर 2 तासांनी महाराजांच्या खोलीत डोकावून जायची. आग्र्याचा कोतवाल असणारा सिद्धी फौलाद खान स्वतः जातीनं रोज सायंकाळी महाराजांची तब्येत पाहून जायचा. तसंच कुंवर रामसिंगही दर सायंकाळी महाराजांच्या तब्येतीची चौकशी करायला तिथं यायचा. मित्रांनो, आजही नेहमीप्रमाणेच कुंवर रामसिंगांची विश्वासू माणसं महाराजांना सायंकाळी 5-5:30च्या सुमारास बघण्यासाठी आली होती. रामकिशन ब्राह्मण, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय आणि पुरोहित बलराम हे महाराजांना पाहून गेले होते. त्यावेळी महाराज नेहमी सारखंच आपल्या तोंडावर पांघरून घेऊन शेल्यातून आपला सुवर्ण कंकणाचा हात बाहेर काढून निवांत झोपलेले होते. त्यांच्या शेजारी शंभूराजेही पहुडलेले दिसत होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सगळं कसं अगदी नेहमी सारखंच होतं. संशय यायला
कुठलीही कसलीही जागाच शिल्लक नव्हती. अंधार पडल्यानंतर रात्रीचे मुघलांचे पहारे तर प्रचंड कडक असायचे. दर 2-2 तासांनी औरंगजेबाचे गुप्तहेर सिद्दी फौलाद खानाची माणसं, कुंवर रामसिंगांच्या रात्रपाळीची माणसं महाराजांना बघून जायची. आणि त्यावेळी त्यांना दिसलं की महाराज शांतपणे अंगावर पांघरून घेऊन आपला सुवर्ण कंकणाचा हात बाहेर काढून निवांत बसले आहेत. आणि मदारी मेहतर हा त्यांचा हरकाम्या पोऱ्या महाराजांचे पाय चेपत बसलाय. मित्रांनो, महाराजांवर पहारा ठेवण्याचं काम, कडक बंदोबस्त ठेवण्याचं काम सिद्दी फौलाद खानाची माणसं रात्रभर डोळ्यात तेल घालून करायची. तसं मित्रांनो, महाराजांच्या पार पलंगापाशी कुणीही येत नसायचं. इतकं जवळ येऊन खात्री करण्याची तसदी कोण घेणार. आणि याशिवाय त्यांच्या मते अगदी मरण पंथाला लागलेले शेवटची घटका मोजत असणारे महाराज एवढ्या हजार हाशमांच्या कडेकोट बंदोबस्तातून बाहेर पळतील कसे. आणि जर बाहेर पळाले तर आग्रा शहरातून बाहेर कसे जातील. आणि जर आग्रा शहरातून बाहेर गेले तरी शेकडो मैलापर्यंत पोहोचलेल्या मुघल साम्राज्यातून आपल्या घरी कसे पोहोचतील. त्यामुळे महाराज ह्या कैदेतून असे पसार होऊ शकतात अशी कल्पना सुद्धा त्यांच्या स्वप्नात सुद्धा येऊ शकत नव्हती. म्हणजे थोडक्यात शुक्रवारच्या सबंध रात्रभर कुणालाही काहीही संशय असा आलाच नव्हता. अगदी शनिवार दिनांक 18 ऑगस्ट 1666 चा दिवस उजाडला. ह्या दिवशी पहाटेच बलराम पुरोहित महाराजांच्या खोलीत डोकावून गेला. त्यावेळी महाराज निवांत झोपलेले होते आणि मदारी मेहतर बिचारा रात्रभर जागून महाराजांचे पाय चेपित होता. अगदी पहाटे पहाटे नेहमीप्रमाणेच महाराजांनी सुकामेवा मागवला आणि तो खाल्ला सुद्धा. पण आज एक गोष्ट थोडीशी चमत्कारिक अशी घडली होती की सुकामेवा खाल्ल्यानंतर महाराज अंथरुणातून बाहेर आले नव्हते. नेहमी ते अंथरुणातून बाहेर यायचे, पण आज मात्र ते तोंडावर पांघरून घेऊन तसेच निवांत झोपलेले होते. सकाळचे सुमारे 8 वाजत आले होते आणि दिवस चांगलाच वर आला होता. या वेळेपर्यंत महाराजांच्या खोलीत चांगलीच माणसांची वर्दळ असायची. शंभूराजे ह्याच सुमारास तयार होऊन दरबारात जाण्याची तयारी करत असायचे. तसं औरंगजेबाचा दरबार सकाळी 9-10च्या सुमारास भरायचा. पण शंभूराजे मात्र सकाळी 8च्या अगोदरच सगळं आवरून तयार असायचे. आज त्या मुक्कामाच्या ठिकाणावरच्या पहारेकऱ्यांना थोडी वेगळीच लक्षणं दिसली, कारण आज आतून कुठलीही हालचाल दिसत नव्हती. आणि सकाळी 8च्या सुमारास अचानक मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद आपलं मुंडासं गुंडाळून तिथं बाहेर आले आणि त्यांनी दरवाजावरच्या पहारेकऱ्यांना सांगितलं की महाराजांचं शिर आज सकाळीच प्रचंड ठणकतं आहे. त्यांचं डोकं इतकं दुखतं आहे की त्यांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलंय आणि महाराजांची रात्रभर झोप झाली नाही, त्यामुळे ते आता निवांत झोपले आहेत. तेव्हा शंभूराजे आणि महाराजांना बिलकुल तकलीफ देऊ नका, त्यांना पाहिजे तेवढं झोपू द्या, आम्ही थोड्या वेळात आलोच. आणि असं बोलून हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर तिथून सटकले. आणि पहारेकऱ्यानं ज्यावेळी आतमध्ये डोकावून पाहिलं तर तेव्हा महाराज आणि शंभूराजे अंगावर व्यवस्थितपणे पांघरून घेऊन पहुडलेले होते. आणि मित्रांनो, यानंतर पुढचा 1 तास जवळपास जीवघेण्या शांततेत गेला. आजची लक्षणं काहीतरी वेगळीच आहेत हे पहाऱ्यावरच्या मंडळींना समजून आलं होतं. महाराज आणि शंभूराजे स्वतःला सर्व बाजूंनी लपेटून अंथरुणात निश्चित पडलेले होते आणि पहारेकऱ्यांच्या मनात नको तसल्या अभद्र शंका येऊ लागल्या होत्या. कदाचित शिवरायांना त्यांना विठ्ठलदासाच्या हवेलीत हलवण्यात येणार आहे आणि फिदाई हुसेन खानाच्या नियंत्रणाखाली त्यांना मृत्यू देण्यात येणार आहे अशी कल्पना लागली असावी. आणि त्या त्रासापासून वाचण्यासाठी महाराजांनी शंभूराजेंसोबत विष प्राशन करून आत्महत्या केली असावी असं त्यांना वाटलं. पण महाराजांना उठवण्याची हिंमत त्यांच्याकडे नव्हती. आणि मग जेव्हा सकाळी 8:30-9च्या सुमारास बलराम पुरोहित, जीवा जोशी, रामकिशन ब्राह्मण आणि श्रीकिशन उपाध्याय हे रामसिंगांचे माणसं तिथं आले आणि त्यांनी एकत्र जमून महाराजांना हाका मारायला सुरुवात केली, तेव्हा महाराजांच्या उठण्याची कुठलीही चिन्ह दिसत नव्हती. शंभूराजेही उठत नव्हते. आणि आता त्यांना नक्कीच असं वाटू लागलं होतं की शिवरायांनी विष प्राशन करून स्वतःसोबत शंभूराजेंचाही आत्मघात करून घेतलेला असावा. आणि त्या ठिकाणी पहारेकऱ्यांचा गोंधळ सुरू झाला. ही कुणकुण सिद्दी फौलाद खानाला लागली आणि तो तडक धावत पळत तिथं आला. या वेळेपर्यंत कुंवर रामसिंग सुद्धा तिथं येऊन पोहोचलेला होता.
शंभूराजेंना नेहमीप्रमाणे आपल्यासोबत दरबारात घेऊन जाण्यासाठी कुंवर रामसिंग तिथं आला होता। मग सिद्दी फौलाद खानानंही महाराजांना जोरजोरानं हाका मारायला सुरुवात केली, पण महाराजांनी कुठलीही दाद दिली नाही। आणि मग पुढे जाऊन भीत सिद्दी फौलाद खानानं महाराजांच्या अंगावरची आणि शंभूराजेंच्या अंगावरची चादर ओढून काढली आणि त्या खालचं दृश्य पाहून त्याचे तर डोळेच पांढरे झाले, त्याला भोवळच आली, तो मटकन खालीच बसला। महाराजांच्या पलंगावर गाद्या गिरद्या उश्या आणि अंथरुणाच्या वळकट्या सोडून काहीच नव्हतं। महाराजांच्या माणसांनी त्या गाद्या गिरद्यांना आणि अंथरुणांच्या वळकट्यांना हुबेहूब महाराजांच्या शरीरासारखा आकार दिला होता, शंभूराजेंच्या शरीरासारखा आकार दिला होता। महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आता त्यांचे 3 घोडे, 2 पालख्या आणि तबेल्यातला एक नोकर जर सोडला तर बाकी काहीच उरलेलं नव्हतं। महाराज सगळ्या पहारेकऱ्यांच्या डोळ्यात देखत नाहीसे झाले होते। ते आकाशात उडाले होते की जमिनीत कडप झाले होते हे कुणालाच काहीच कळायला मार्ग नव्हता। सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला होता। तिथं आलेल्या कुंवर रामसिंगाला जेव्हा हे कळालं तेव्हा तर तो पार गडबडूनच गेला। त्याच्या तर तोंडचं पाणी पळालं, धरणीकंप झालाय असंच त्याला वाटलं। आणि मग सिद्दी फौलाद खानानं औरंगजेबाला ही बातमी कुंवर रामसिंगानंच कळवावी म्हणून आग्रह घातला। आपणही मागावून येतो असंही सांगितलं। कुंवर रामसिंग अगदी धावत पळतच बादशहाकडे गेला। त्यावेळी बादशाह आपल्या दरबारात जाण्यासाठी तयारी करत होता। कुंवर रामसिंग बादशहाकडे गेला, त्यानं बादशाहला लांबलचक कुर्निसात केला आणि आपल्या तोंडासमोर रुमाल धरला। रामसिंगाचा चेहरा फार पडलेला होता। कुठलीही अभद्र किंवा वाईट बातमी बादशाहला सांगताना तोंडासमोर रुमाल धरून मग खालच्या मानेने तो सांगायचा असा प्रघात होता। जेव्हा कुंवर रामसिंगानं तोंडाला रुमाल लागला आणि तो बादशहाकडे इजाजत मागू लागला तेव्हा औरंगजेबाच्या काळजाचाही थरकाप झाला। पण त्यावेळी औरंगजेबाला असं वाटलं होतं की कदाचित शिवाजी मरण पावलेला असावा आणि आपल्यासाठी अत्यंत खुशखबर असणारी ही बातमी म्हणजे रामसिंगासाठी दुःखाचीच बातमी होती। म्हणून मोठ्या उत्सुकतेनं औरंगजेबानं त्याला इजाजत दिली। आणि जेव्हा कुंवर रामसिंगानं सांगितलं की शिवाजी अचानक नाहीसा झाला आहे त्यावेळी तर औरंगजेबाला आपल्या भोवतीचं सगळं जग गरगर फिरताय असं वाटलं। त्यानं आपले दोन्ही हात आपल्या मस्तकावर दाबून गच्च धरले। औरंगजेबाचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता। हा दख्खनचा शिवा आपल्या हजारो हाशमांच्या कडेकोट बंदोबस्ताला आणि आपल्या चाणाक्ष गुप्तहेरांच्या करड्या नजरेला फसवून पसार होऊ शकतो अशी कल्पना त्याला स्वप्नात सुद्धा येऊ शकत नव्हती। त्यामुळे औरंगजेबाचा ह्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता। पण त्या बातमीला दुजोरा देण्यासाठी तेवढ्यात सिद्दी फौलाद खानही आला आणि रागानं पिसाळलेल्या औरंगजेबानं सिद्दी फौलाद खानाला ओरडूनच विचारलं, फौलाद खान ये क्या हुआ? त्यावेळी सिद्दी फौलाद खान अत्यंत साळसूतपणे ततमम करीत म्हणाला, हुजूर माझी अजिबात चूक नाही। तो सेवा अचानक गायब झाला, बघता बघता नाहीसा झाला। आसमानात गेला की गुटखा खाऊन गायब झाला की जमिनीत घुसला काही कळालंच नाही। काहीतरी जादू झाली आणि शिवा गायब झाला। मित्रांनो, त्या काळी एका काल्पनिक जादूच्या गोळीला गुटखा म्हणायचे। ही गुटख्याची जादूची गोळी खाल्ली की माणसाला अदृश्य होता येतं असा त्या काळी समज होता आणि शिवाजीकडे गुटख्याच्या गोळ्या आहेत असा सगळ्यांचा समज आग्र्यामध्ये होता। आणि आता तर लोकांची खात्री झाली होती। खुद्द फुलाद खानालाही असंच वाटत होतं की शिवाजीकडे नक्कीच गुटख्याच्या गोळ्या होत्या आणि त्या गुटख्याच्या गोळ्या खाऊनच तो गायब झाला होता। पण औरंगजेबाचा शिवा गायब झाला ह्या बातमीवर बिलकुल विश्वास बसला नाही। शिवा नक्कीच अजूनही आग्रा शहरातच कुठेतरी लपून बसलेला असेल किंवा आग्रा शहराच्या आसपासच असेल अशी त्याची पूर्ण खात्री होती। औरंगजेबानं आपल्या फौजेला तडक आदेश सोडले आणि संपूर्ण आग्रा शहराला गराडा घालण्याचा आदेश दिला। आग्रा शहर हजारो सैनिकांद्वारे वेढलं गेलं। आग्रा शहरातल्या प्रत्येक घराची अत्यंत कसून चौकशी करण्याचे आदेश औरंगजेबानं सोडले। तसंच कुंवर रामसिंगाला तातडीनं फार मोठी घुडसवारी फौज घेऊन धौलपूरच्या दिशेनं शिवाचा तपास करत जाण्यासाठी आदेश दिला। कुंवर रामसिंगानं मग हजारो घोडेस्वारांची तुकडी घेतली आणि तो वेगानं दौडत
धौलपूरच्या दिशेनं शिवाजी राजांचा शोध करत निघाला। औरंगजेबानं असंख्य अहदी घुडसवार म्हणजे एकटे असणारे घोडेस्वार सर्व दिशांना शिवाजी राजांचा तपास करण्यासाठी पाठवले। संपूर्ण मुघल सल्तनतीत औरंगजेबाकडनं फरमानं तातडीनं रवाना केली गेली। सगळीकडे शिवाजी राजांच्या शोधाबद्दल दवांड्या पिटल्या गेल्या आणि शनिवार दिनांक 18 ऑगस्ट 1666 रोजी मुघलांची जवळपास 50,000ची फौज शिवाजी राजांचा आणि त्यांच्या माणसांचा शोध घेत होती। आता मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न इथं उभा राहतो की महाराज औरंगजेबाच्या कैदेतून नेमके कधी आणि कसे पसार झाले होते? महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पसार झाले होते, वेषांतर करून पसार झाले होते की अन्य कुठल्या मार्गाने पसार झाले होते? याबाबत विविध इतिहासकारांची विविध मतं आहेत। अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला काही नवीन विचारसरणी सांगतो आणि त्यानंतर पारंपरिक मताबद्दलही सांगतो। डॉक्टर अजित जोशी यांनी सुमारे 20-25 वर्षांपूर्वी असं मत व्यक्त केलं की शिवाजी महाराज हे 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्यातून पसार झाले नव्हते। ते त्याच्या अगोदरच म्हणजे 22 जुलै 1666 लाच आग्र्याच्या कैदेतून पसार झाले होते आणि ते वेषांतर करून पसार झाले होते। मित्रांनो, 22 जुलै 1666 रोजी महाराजांनी कवींद्र परमानंद यांना आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना एक हत्ती, एक हत्तीण, एक घोडा, एक सरोप्याचा पोशाख आणि ₹1000 रोख दिलेले होते। यासोबतच महाराजांनी यावेळी परवाना मिळालेल्या कवींद्र परमानंद यांच्या सोबत 40 स्वारांना रवाना केलं होतं। डॉक्टर अजित जोशी असं प्रमेय मांडतात की यावेळी महाराजांनी वेषांतर केलं होतं। स्वतः एका ब्राह्मणाचा वेश धारण करून ते कवींद्र परमानंद यांच्या जत्त्यासोबतच निसटले होते। पण संभाजीराजे मात्र तिथंच आग्र्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी होते। 22 जुलै 1666 ते 17 ऑगस्ट 1666 या संपूर्ण कालावधीत महाराजांचा तोतया महाराजांच्या जागी वावरत होता। डॉक्टर अजित जोशींनी या तोतयाचं नाव निराजीरावजी असं दिलं आहे। आपल्या प्रमेयाच्या समर्थनार्थ डॉक्टर अजित जोशी यांनी खूप सारे तर्क मांडलेले आहेत। आता मित्रांनो, दुसरं इतिहासकारांचं एक बहुमत असं आहे की त्यांच्या मते महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले नव्हते। महाराज हे 17 ऑगस्ट 1666 रोजी शुक्रवार रोजीच आग्र्याच्या कैदेतून पसार झाले होते, पण ते वेषांतर करून पसार झाले होते। त्यांचं असं मत आहे की शंभूराजेंवर कसलंही बंधन नव्हतं। शंभूराजे स्वतःच्या पायांनी चालत बाहेर जाऊ शकत होते, त्यामुळं मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पसार होण्याची गरज शंभूराजेंना नव्हती। औरंगजेबाच्या चरित्र ग्रंथात म्हणजे आलमगीर नाम्यातही असाच उल्लेख आहे की शिवाजी त्याच्या पुत्रासह वेषांतर करून आग्र्याबाहेर पळाला। इतिहासकार श्री सेतू माधवराव पगडी आणि दुर्गमहर्षी श्री प्रमोद मांडेसर या दोघांनी तर ठाम मत व्यक्त केलं आहे की शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून बसून बाहेर पडले नाहीत। सेतू माधवराव पगडींनी असं मत व्यक्त केलं आहे की मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पसार होण्याची सगळी घटना ही राजस्थानी पत्रानुसार प्रसारित झाली आहे आणि हे पहिलं पत्र हे 3 सप्टेंबरचं आहे। त्या अगोदर कुणाच्याही डोक्यात मिठाईचा पेटारा ही संकल्पना नव्हतीच। तसंच सेतू माधवराव पगडी असं बोलतात की महाराज स्वतःला अशा बंदिस्त जागी छोट्याशा पेटाऱ्यात बंद करून घेणं शक्यच नव्हतं, शिवाय महाराजांची 4 फुटी तलवार त्या पेटाऱ्यात मावलीच नसती। सेतू माधवराव पगडी आणि अन्य इतिहासकार असंही मत व्यक्त करतात की महाराजांनी यावेळी वेषांतर केलेलं असावं आणि पेटाऱ्यात न बसता ते पेटारा वाहून नेणाऱ्या भोयाच्या वेशात आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले असावे। आता मित्रांनो, पारंपरिक मत असं आहे की शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे दोघंही मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये बसून 17 ऑगस्ट 1666 रोजी दुपारनंतर आग्र्याच्या कैदेतून पसार झाले। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवकथाकार विजय देशमुख सर आणि अनेक इतिहासकारांनी या मिठाईच्या पेटाऱ्याच्या कहाणीला आपली पूर्ण संमती, आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे आणि या इतिहासकारांनी मिठाईच्या पेटाऱ्याच्या संकल्पनेला दुजोरा देण्यासाठी अनेक तर्कही मांडले आहेत। यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण तर्क असा आहे की या संपूर्ण घटनेचा जिवंत साक्षीदार होते सर्जेराव बाजी जेधे। ते पहिल्यापासून शेवटपर्यंत या प्रकरणात सामील होते। त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी या सर्व घटना पाहिलेल्या होत्या। जेधे शकावलीत महाराजांच्या आग्र्याहून पसार होण्याची जी तिथी दिली आहे
जी पद्धत दिली आहे ती सर्जेराव बाजी जेदे यांच्या सांगण्यावरूनच दिली आहे आणि जो माणूस त्यावेळी प्रत्यक्ष हजर होता त्यानं केलेलं कथन हे सर्वात विश्वसनीय मानलं पाहिजे। शिवापूर देशपांडेंच्या बखरीत सुद्धा हाच उल्लेख आहे। त्यामध्ये असंही लिहिलं आहे की सर्जेराव त्यावेळी तिथं हजर होते, ते संभाजीराजांना घेऊन आले आणि शिवापूर देशपांडेंच्या वहीतली शकावली सुद्धा महाराजांच्या मिठाईच्या पेटाऱ्यात बसून फरार होण्याच्या कहाणीलाच दुजोरा देते। याशिवाय मित्रांनो, मुघलांचे इतिहासकार भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर, खाफी खान याशिवाय परदेशी लेखक जे शिवरायांचे समकालीन होते त्यांपैकी निकालाव मनोंची, व्हॅलेंटिनो आणि थेवेनो या सगळ्यांनीही शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यात बसूनच पसार झाले ही कहाणी सांगितली आहे। मित्रांनो, सेतू माधवराव पगडींनी जे आपलं असं मत व्यक्त केलं आहे की शिवरायांची मिठाईच्या पेटाऱ्यातून बसून पसार होण्याची जी कथा आहे ती सर्वस्वी राजस्थानी पत्रामुळे आलेली आहे, हे मत फारसं विश्वसनीय नाही। कारण मित्रांनो, राजस्थानी पत्र संग्रहाचा शोध आपल्या मराठी इतिहासकारांना हा साल 1939 साली लागला। या अगोदर मराठी इतिहासकारांनाच असल्या काही राजस्थानी पत्र संग्रहाबद्दल काहीच माहित नव्हतं आणि मग मित्रांनो, त्या काळी भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर, जेदे शकावली, खाफी खान, निकालाव मनोची, व्हॅलेंटिनो थेवेनो ह्यासारख्या इतिहासकारांना या राजस्थानी पत्र संग्रहाबद्दल काही माहीत असणं शक्यच नव्हतं। तसंच आणखी एक जो तर्क सेतू माधवराव पगडींनी दिला आहे तो म्हणजे शिवरायांनी अशा बंदिस्त जागेत पेटाऱ्यात स्वतःला बंद करून घेणं शक्यच नव्हतं, तसंच त्यांची तलवारही त्यात बसली नसती। मित्रांनो, महाराजांना तलवारीची त्यावेळेस काहीही गरज नव्हती आणि ते पेटारे काही छोटे नव्हते, ते पेटारे माणूस बसतील एवढ्या आकाराचे निश्चितच होते। कारण महाराज पेटाऱ्यातून बसून पसार झाले हा सगळा शोध मुघल अधिकाऱ्यांनी लावला होता आणि त्यांनी त्यावेळी जो शोध घेतला होता त्यावर आधारित त्यांनी तो निष्कर्ष काढला होता आणि नंतर ते मत औरंगजेबालाही पटलं असल्याचं आपल्याला कळून येतं। आणखी एक तर्क इथं न पटण्यासारखा आहे की महाराजांनी यावेळी वेशांतर केलं होतं आणि त्यांनी भोयासारखा किंवा हमालासारखा वेश धारण केला होता आणि पेटाऱ्यांना वाहून नेण्याच्या निमित्तानं ते बाहेर पडले होते। मित्रांनो, एवढे मोठे पेटारे वाहून नेणं हे सोपं काम नाही। एखादा मनुष्य लढाईत कितीही तरबेज असला म्हणजे पेटारे वाहण्याच्या कामात तो तरबेज असेल असं नाही, ती एक स्वतंत्र कला आहे। महाराजांसारखा सडपातळ आणि राजबिंडा पुरुष हा भोयासारखं काम करू शकतो हे फारसं शक्य वाटत नाही। मित्रांनो, महाराज एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून नेमके कसे पसार झाले याचा शोध घेताना मुघल अधिकाऱ्यांनी जो काही तपास केला होता त्यामध्ये त्यांना अर्धवट जाळून टाकलेल्या पेटाऱ्यांचे अवशेष दिसले होते। बांबूच्या कामट्यांनी ते पेटारे बनवले असल्यामुळं ते पूर्णतः जळालेले नव्हते, त्यामुळेच महाराजांनी ह्या ठिकाणी येऊन खुनेसाठी दूर करण्यासाठी पेटारे पेटवले होते या निष्कर्षापर्यंत मुघल अधिकारी आले होते आणि त्या काळच्या मुघल अधिकाऱ्यांच्या हाती हा एक महत्वाचा पुरावा लागला होता। मित्रांनो, महाराजांच्या या आग्रा सुटकेमागं अनेक ज्ञात अज्ञात लोकांचा समावेश होता। असंच एक व्यक्तिमत्व आहे काळू कुंभाराचं। 91 कलमी बखरीत कुंभार वाड्यातल्या काळू कुंभार ह्या व्यक्तिरेखेचा उल्लेख येतो। महाराज आग्र्याहून नेमकं पसार कसे झाले हे आज 350 वर्षानंतरही एक कायम असलेलं गुढ आहे। मित्रांनो, तात्पर्य असं की महाराज आग्र्यातून नेमकं कसं पसार झाले हे निश्चित आज सांगता येत नाही, पण तरीही महाराज मिठाईंच्या पेटाऱ्यात बसूनच पसार झाले होते या पारंपरिक मताला त्यातल्या त्यात जास्त विश्वसनीय मानता येईल। मित्रांनो, औरंगजेब हा बिलकुल गाफील राहणाऱ्यांमधला नव्हता, तो अत्यंत संशयी आणि सदैव सतर्क राहणारा व्यक्ती होता। औरंगजेबाचे दक्ष गुप्तहेर दर 2-3 तासांनी जाऊन महाराजांवर बारकाईनं लक्ष ठेवत होते। या औरंगजेबानं स्वतःच्या थोड्या थिडक्या नव्हे तर 36 जवळच्या नातेवाईकांना अत्यंत छळून ठार केलेलं होतं। औरंगजेबानं प्रत्यक्ष स्वतःच्या पोटच्या पोराची किंवा बापाची ही दयामाया बिलकुल बाळगलेली नव्हती। औरंगजेबानं महाराजांभोवती 1000 हशमांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, कित्येक गुप्तहेरांची नेमणूक केली होती। एवढंच नव्हे तर महाराज ज्या दिवशी गायब झाल्याचं कळालं त्या दिवशी सुमारे 50,000 लोकांना महाराजांचा
कसून शोध घेण्यासाठी पाठवलं होतं. संपूर्ण आग्रा शहराला गराडा घालण्यात आला होता. एवढंच नव्हे, आग्र्यातल्या प्रत्येक घराची कसून चौकशी करण्यात आली होती. आणि मित्रांनो, असं असतानाही अत्यंत चलाख, सतर्क आणि सावधान राहणाऱ्या औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकून, हातावर मिठाई टेकून महाराज त्याच्या डोळ्यात देखत आग्र्याच्या कडेकोट बंदोबस्तातून पसार झालेले होते. आणि मित्रांनो, हा इतिहासातला एक फार मोठा चमत्कारच आहे. मित्रांनो, 350 वर्ष उलटून गेली, पण ह्या प्रकरणातली अनेक गूढ रहस्य अजूनही कायम आहेत आणि कदाचित ती कधीही उलगडणारच नाही. हे प्रकरण फारच क्लिष्ट आहे. मित्रांनो, पुढच्या भागात आपण महाराज महाराष्ट्रात नेमकं कुठल्या रस्त्यानं परत आले आणि त्याबाबत विविध इतिहासकारांनी कुठल्या प्रकारची मतं व्यक्त केली आहेत आणि त्यातलं सर्वात विश्वसनीय मत कुठलं ह्याचा आढावा घेणार आहोत. मित्रांनो, महाराज आग्र्याहून परत महाराष्ट्रात कसे आले याबाबतही इतिहासकारांची मतं अतिशय मनोरंजक आणि एकमेकांपासून एकदम वेगळी आहेत. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.